जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो भोलेनाथ तुम्हारी जय जय हो भोलेनाथ तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय गुरुदेव तुम्हारी जय जय हो 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 देव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो जे जे उमार मन शिव बोल 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 जे जे उमा 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 उमार मन 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 जे जे उमार मन शिव बोल 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 जे जे मन्मथ 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 शिवराज 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 बोल जे जे उमार मन शिव 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 बोल जे जे बसवा 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 बसवन्ना बोल जे जे बसवा 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 बसवण्णा बोल जे जे विठ्ठल 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 बोल जे जे विठ्ठल 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 बोल जे जे उमार मन शिव बोल जे जे उमार मन शिव बोल जे जे उमार मन शिव बोल
जे जे उमार मनसी बबो जय जय उमा 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 रमण 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 जय जय उमा रमण शिव बोल 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 जय जय शिवलिंग 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 राष्ट्र संत बोल जय जय शिवलिंग 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 राष्ट्र संत बोल जय जय शिवलिंग 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 राष्ट्र संत बोल जय जय शिवलिंग 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 राष्ट्र संत बोल जय जय उमा रमण शिव 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 बोल जय जय उमा 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 रमण 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 जय जय उमा रमण शिव बोल 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 जय जय मन्मत 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 शिवराज 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 बोल जय जय उमा रमण शिव बोल जय जय उमा रमण शिव बोल जय हो जय जय उमा रमण शिव बोल जय जय विठ्ठल 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 बोल जय जय उमा रमण शिव 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 बोल जय जय उमा 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 रमण 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 जय जय उमा रमण शिव बोल 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 शिवपुराण महादेव की जय भगवती माता की जय कुबेरेश्वर भगवान की जय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जगज्योती जय. महात्मा बसवेश्वर महाराज की राष्ट्र जय. संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलू रे सब संतन की जय सा
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अनादिशाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। वागार्थाविव सम्पृक्तो वागार्थप्रतिपत्तये जगत्पितरो वन्दे पार्वती परमेश्वरं। नमः शिवाय शान्ताय नमः शिवाय शम्भवे नमः शिवाय कल्याणी पतये ते नमो नमः। हरिशम्भ महादेव विरूपाक्ष त्रिलोचन दयासिन्धु दीनबन्धु रक्ष रक्ष महेश्वर। माया समुद्रपतितम् अनन्तकलुषान्वितं मामुद्धर महेशानं भक्तवत्सलं शङ्करा। अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया पाहि मामपराधेभ्यः पिता पुत्रमिवं प्रियं पिता पुत्रमिवं प्रियं पिता पुत्रमिवं प्रियम्। ब्रह्मांडाचा नायक शिवप्रभू संत शिरोमणी मन्मथ मौली जगदादी जगद्गुरु बसवादी शरण सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून जगतपिता परमात्मा भगवान शिव ज्यांच्या सानिध्यात बसून आपण शिवकथा वाचत आहोत, ऐकत आहोत, आणि खरं पाहिलं तर हे आमचं काहीच नाही, हे सर्व जे आहे ते आमच्या सद्गुरुनाथाच. कारण जन्मताच किंवा आईच्या गर्भात असताना सुद्धा लेकराला काही कळत नसतं बघा. जन्मता शिकते का माणूस? आमच्या अंतःकरणावर पडलेले आमच्या गुरुमौलीचे जे संस्कार आहेत आणि त्या संस्कारामधूनच आपण ही शिवकथा ऐकत आहात. राष्ट्रसंत गुरुमौली आमच्या शोभाताईनं सांगितलं, ताई तुम्हाला कथा करायची. आम्ही हो म्हणलं आणि आमच्या राष्ट्रसंतांनी आम्हाला इथं आणून बसवलं. आणि इथं आल्यानंतरही आम्ही बोलत नाही तर आमचे राष्ट्रसंत बोलतात. कारण ही वाणी जी आहे, वाणी कोणाकडून शिकली आम्ही? संतांकडूनच, आमच्या गुरुमौलीकडूनच आम्हाला हे
वसा मिळाला आणि तुम्हा सर्वांच्या भेटीगाठी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. ज्या गुरुमौलीनं ज्ञानयोग, शिवयोग, कर्मयोग साधला, असे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून या कार्यक्रमासाठी लाभलेले आम्हाला एक दिवस हजर एक दिवस असे आमचे गायक गुणीजन वर्ग, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती या गायनामधून झालेली आहे. आता मोठे लोक जरा लवकर लवकर भेटत नाहीत आपल्याला, आहे की नाही, रोजच्या रोज. तसे आमचे शिवभक्तीपरायण वैजनाथाप्पा मुर्डे, शिवभक्तीपरायण कैलास महाराज, शिवभक्तीपरायण आमचे भक्तराज. कौतुक करावं तेवढं कमी आहे बघा या गुणीरंजन वर्गाचं. आणि त्यातल्या त्यात आमचे भक्तराज आमच्या भजनासाठी आमच्या सोबतच आहेत, कीर्तनासाठी सोबतच आहेत, आणि आता तुम्ही पाहिलात की नाही शिवपाठासाठी सुद्धा ते सगळ्यांचं लेकरू झालंय ते. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला यूट्यूब चॅनलचं नाव काय तुमच्या? कीर्तनाचा स्वर. या यूट्यूब चॅनलवरून आपण हे ऐकत आहात. आमचे मनोज भैया आणि माईक सिस्टीम, खूप सुंदर असे माईक सिस्टीम. तसेच आपण सर्व आलेले सद्भक्त, आमचं महिला मंडळ, पलसिद्ध स्वामी महिला मंडळ, महिला भजनी मंडळ, तसेच आमचे वीरशैव महिला भजनी मंडळ. तुमचं आले का? आणि सर्व आपण गावातील आणि या गल्लीतले, म्हणजे आमच्या भगवती देवीचा परिसर सगळा आणि मुख्य म्हणजे हा कार्यक्रम ज्यांनी राबवला अशा आमच्या सौभाग्यवती शोभाताई संदीप पवार, सौभाग्यवती संजीवनी विठ्ठल आरगडे, सौभाग्यवती पुष्पा भागवत कदम, सौभाग्यवती अनिता शंकर ठाकूर, सौभाग्यवती पुष्पा मंचक शिंदे, या 5 रत्नांनी हा कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. कारण मानवाचा देह कशासाठी आला आपल्याला हेच कळत नाही. काहीतरी नियोजन असते, आहे की नाही? मानवाला जन्मण्यासाठी काहीतरी नियोजन असतं. आम्ही नियोजनासाठी जन्मतो का? नाही, आम्ही कर्मानुसार जन्मतो. संत येतात आणि कारण त्यांना यावं लागतं. जेव्हा जेव्हा या धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा ते संत येत असतात. हे सर्व आपल्यासाठी ज्यांनी करून ठेवले की नाही ते संत महात्मे. घरामध्ये खाऊ कोण करून ठेवते आपल्यासाठी? आपली आई है ना. आईनं खाऊ करून ठेवला. आई बाहेर जरी गेली, शेताला जरी गेली, तरी आम्ही त्या आनंदानं ते घरी बसून खात असतो. तसा हा आनंद देणारे ग्रंथ हिचे आहे. हे सर्व तुम्हा आम्हासाठी आहे.
ईश्वरानं काही फक्त सृष्टीच निर्माण केली का? त्याच्यासाठी म्हणजे किती आपल्यासाठी त्यांनी तयारी करून ठेवली बघा सगळ्या गोष्टीची. कोणती तयारी केली? जन्म झाल्यानंतर बरोबर आमच्या मुखामध्ये दात नाही आहेत, काही खाता येत नाही, लगेच आम्हाला आईचं दूध. पुन्हा आम्हाला काही कळत नाही, आम्हाला फक्त खायचं कळते, फक्त दूध प्यायचं तेवढं आईचं कळते, बाकी काहीच कळत नाही बाळ असल्यानंतर. त्याच्यानंतर त्याचं संगोपन करणं, व्यवस्थित करणं आहे का नाही, त्याचं शिसू काढणं सगळं कोण करतंय? आमची आई. संत महात्मे तसेच असतात बघा. आम्ही लहान होतो त्यावेळेस एकदा असंच झालं, त्या आईचं बाळ, आई गेली शेजारी आणि शेजारी गेल्यानंतर ते बाळ शी केलं. बापानी कपडे घातले होते कडक, वडिलाकडे गेलं रडत रडत, आई दिसली नाही. वडील म्हणते चल 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 तू तू बाजूला हो, चल तुझी आई कुठे बघ. ते बाळ रडत रडत नाकातून शेंबूड गळायलाय, डोळ्यातून पाणी गळायले, शी केलेली आहे, किती घाण. बापानं काढून दिलं आणि आई आली बाहेरून, लेकरू रडायलेलं बघितलं आणि पटकन घेतलं त्याला. काय केलं असेल आधी? त्याचं नाक पुसून, त्याचे डोळे पुसून, आली की मी आली की मी म्हणून त्याची एक पप्पी घेऊन नंतर त्याची शीद होती आई. ऐके ना. म्हणजे तसे गुरु सुद्धा आम्ही जर त्यांच्याकडे गेलो तर आम्हाला काही विचारतात का तुम्ही पाप केलं, पुण्य केलं, काय केलं? कधीच विचारत नाही है ना. त्याला शरण एकदा गेल्यानंतर तो आम्हाला विचारत नाही पाप केलं का पुण्य केलं. कोणत्या संतांनी आतापर्यंत विचारलं आम्हाला? आणि पुन्हा आमच्यातले दोष सुद्धा सगळं काढून टाकायचं काम आमचे सद्गुरू करत असतात. राहुने दिदोष, शरण गेले त्याचे नाहुने दिदोष. शरण गेले त्याचे राहुने दिदोष. पातकाचे लेश अंगीकारी हो, पातकाचे लेश अंगीकारी. शरण गेले त्याचे राहुने दिदोष. शरण गेले त्याचे राहुने दिदोष. हो शरण गेले त्याचे राहुने दिदोष. राहुने दिदोष. राहुने दिदोष. शरण गेले त्याचे राहुने दिदोष. पातकाचे लेश अंगीकारी. जे शरण आले त्यांचे दोष सुद्धा विचारत नाहीत आणि दोष राहू बी देत नाहीत. म्हणून सद्गुरुनाथाला प्रथमतः आपण शरण गेलं पाहिजे, आहे की नाही. आणि म्हणून हे आपण ऐकत असताना आपल्या लक्षात येतं की आपलं जीवन कसं असावं, सरळ. आपलं जीवन कसं असावं, सरळ वागलं पाहिजे. आपण बोलत असताना सहज म्हणतो की नाही ते काय माहिती वाकड्यातच शिरते. आम्ही कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी कोणीतरी वाकड्यातच शिरले, आपण असं बोलत असतो. म्हणून वाकड्यात शिरणारं जीवन आपलं नसावं.
तरी तर भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काल पाहिलं होतं लिंगपूजा कशी करायची. लिंगपूजा करायला पाहिजे. लिंगपूजा कुणी कुणी केली काल आपण पाहिलं की नाही सगळं, है ना. पण तो न दिसणारा देव आम्हाला कसा दिसेल याच्यासाठी आपण वेदांत पाहिले. वेदांतामध्ये सुद्धा सांगतात की अहम ब्रह्मास्मी ऐमात्मा ब्रह्म सोहम तत्वमशी. तो मी आहे. मी आणि तू हा भेद जेव्हा निघून जाईल त्यावेळेस आपला निश्चय ब्रह्माशी होतो. पण जे ब्रह्म आम्ही कधी पाहिलं नाही किंवा त्याची जाणीव कधी झाली नाही. ज्ञान आणि आनंद म्हणजे काय आहे. ज्ञान आणि आनंद कशाला म्हणावं. आनंद कशाला म्हणते. आनंद ज्ञानातून आनंद घ्यायचा असेल तर तो अनुभूती आहे. आनंद हा आपल्याला सांगताच येत नाही. अनेक प्रकारचा आनंद आहे. विषयानंद आहे, ब्रह्मानंद आहे. अखंड आनंदामध्ये सुद्धा राहणारे असे काही संत महात्मे असतात. जसं आमचे भगवान शिव हे अखंड आनंदामध्ये होते आणि त्या आनंदातूनच हे विश्व निर्माण केलं. पण या जीवानं जर त्यांची नाही आठवण केली तर जीवन येऊन काय उपयोग आहे तुम्ही सांगा. काय उपयोग आहे का. आहार निद्रा भयमैथुनंच. पशु पक्षी सुद्धा आहार घेतात, निद्रा करतात. त्यांना सुद्धा भीती असते आणि त्यांना सुद्धा लेकरं बाळ होतात. मग एवढंच कार्य करण्यासाठी हा मानवाचा देह आहे का. आपल्याला वाटतंय झाले 2-4 झाले लेकरं, थोडी बहुत संपत्ती जमवली, गाडी बिडी घेतली, एखादा बंगला बांधला की आम्ही निवांत. मरायलाच की. मग जगण्यासाठी काय केलं. एक म्हातारे, खूप म्हातारे होते. त्यांना म्हणलं बाबा किती दिवस जगाव. बिनकामाच्या लोकायला विचारते माणूस असं. त्यानं म्हणलं बाई आता काय करावं. मरण येत नाही तवर जगावं. मरण येत नाही म्हणून जगणं वेगळं, खाण्यासाठी जगणं वेगळं, देवासाठी जगणं वेगळं, संसारासाठी जगणं वेगळं, विषयासाठी जगणं वेगळं. आणि प्रपंचामध्ये असताना तो परमेश्वर आणि आम्ही एकरूप आहोत ही अनुभूती घेत जगणं वेगळं आहे. आमच्या संतांचं जगणं वेगळं आहे. संत महात्म्यांना कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नसते, कुठल्याच गोष्टीची नाही. काही मिळावं काही न मिळावं तरीही त्यांची जी सतत राहण्याची जी, कारण त्यांनी काहीतरी घेऊन आलेले सोबत, संकल्पना आहे त्यांच्या मनात काहीतरी की या विश्वाच्या कल्याणासाठी आमच्याकडून काहीतरी झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर माऊलीनं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी ज्या वयामध्ये आमच्या लेकराला बरोबर शेंबूड सुद्धा काढता येत नाही, अशा वयामध्ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहितात. 21 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतात. 21 वर्षात, ज्या वर्षामध्ये तुम्ही लग्नासाठी तयार असता त्या वयापर्यंत ज्ञानेश्वर माऊली समाधी घेतात. आणि त्यांच्या जीवनपट आपण पाहिला तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना किती त्रास झाला. संन्याशाची पोरं म्हणून त्यांना बाजूला टाकण्यात आलं. बाजूला टाकलं तर टाकलं, भिक्षा मागितलेली सुद्धा लोकांनी खाऊ दिली नाही. भिक्षा मागितलेली ती मातीमध्ये मिसळावं. मुक्ता नावाची बहीण, त्या बहिणीनं आपल्या भावाला कोंडून घेतलेलं बघितलं आणि त्यावेळेस सांगितलं, काय सांगितलं, क्रोध मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊलीला
झालेल्या दुःखामध्ये हे चारही जे होते ना, लोपोपकारासाठी हे सगळे होते, लोकांचा उपकारासाठी, लोकांवर उपकार करण्यासाठी. आणि किती मोठी प्रतिज्ञा होती त्यांची. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. एवढी मोठी प्रतिज्ञा ज्ञानेश्वर मौलीनं केली की या विश्वाचा संसार, या संसारानं क्वचितही किंचितही सुख दिलं नाही, किंचितही सुख दिलं नाही. आणि या लोकांच्या संसारासाठी किती मोठी प्रतिज्ञा की आनंद, तिन्ही लोकांमध्ये मी आनंद भरून. एवढं सुंदर जीवन त्या संत महात्म्याचं असतं. कालचा विषय आपला माता भगवतीला पाठवण्यासाठी सगळे आलेले आहेत. गावातून माता भगवती जाणार होती, जी भगवती जन्मल्यानंतर त्या गावामध्ये अन्न धान्य कशाचीच कमतरता पडत नव्हती. सगळीकडे अगदी सुख आणि आनंद झाला होता. अशी माता पार्वती हिमालय सोडून कैलासामध्ये गेलेला आपण काल सर्व चित्र पाहिलं आहे ना. आपल्या मनामध्ये चित्र उभं राहिलं की नाही कैलासात गेलेलं. मौलीनं पुरणपोळी केली, सगळ्यांना देवाला जेवायला दिलं. आणि आपण आज थोडंसं कुमारखंड अगदी थोडक्यात सांगणार आहोत. वंदे वंदन तुष्ट मानसं ती प्रेम प्रियं प्रेमदं पूर्णं पूर्णकरं प्रपूर्णा निखिलेश्वरं कवासं शिवं सत्यं सत्यमयं त्रिसत्यविभं सत्यप्रियं सत्यदं विष्णु ब्रह्मणुतं स्वकीयकर्पयो पाताकृति कृतिं शंकरं. नमस्कार केल्याबरोबर संतुष्ट होणारे भगवान शिव संपूर्ण कामना आपल्या पूर्ण करतात. कारण संपत्तीचं स्थान सुद्धा सर्व जर कुठं असेल तर तो भगवान शिव आहे. वैकुंठपती भगवान विष्णूला सुद्धा वैकुंठाचं राज्य देणारे भगवान शिव आहे. आणि काल विषय झाला आपला 1000 कमळ वाहिले. एक दिवस एक कमळ कमी पडलं, त्या दिवशी नेत्र कमळ वाहिलं आणि त्या दिवशी वैकुंठाचं राज्य प्राप्त झालं. जिथं संपत्ती संतती तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला काहीही पाहिजे असेल तो भगवान देतो. त्या भगवान शिवाला नमस्कार करतात. नारद उवाच विवाह इत्वाम गिरीशम शंकरो लोप शंकरम शंकरः गत्वा स्वपर्वतं ब्रह्मन् किमकार सिद्धी तद्वदम. नारदजी ब्रह्मदेवाला प्रश्न करतात. तिन्ही लोकांचे कल्याण करणारे भगवान शिव पार्वती सोबत विवाह करून कैलासावर गेले. त्याच्या पुढे काय झालं हा प्रश्न करतात. त्यावेळेस ब्रह्मदेव सांगायले की सुंदर असं एक दालन बांधण्यात आलं आणि त्याच्यामध्ये चंदनाचा आसन, म्हणजे आपण त्याला आता कॉट म्हणतो, ते माता पार्वती आणि भगवान शिवासाठी करण्यात आलं. सुंदर असं झुंबर हे ते लावून त्याला सजवण्यात आलं.
नारद मुनीचा दुसरा प्रश्न होता, तारकासुराचा वध कसा झाला हे पण आम्हाला सांगावं. शय्यामृत करी कृत्वा पुष्पचंदन चर्चिताम अद्भुताम तत्र परमा भोगवस्तयद्विताम शुभाम. चंदनापासून तयार केलेल्या फुलांनी सजवलेली अशी शय्या सुखभोग घेण्यासाठी पार्वती आणि भगवान शिवासाठी तयार केली. दुर्गामं स्पर्शमात्रेण लीलया मूर्छितः शिवः मूर्छिता सा शिवस्पर्शाद बुबुद्धेन दिवानिशा. पण गंमत असे आहे, महादेव आहेत बैरागी आणि माता पार्वती आहेत त्यागी. ज्यांच्यासाठी त्याग केला ते प्राप्त झाले, पण दोघांची चर्चा सुरू झाली. कशावर? ज्याला आपण सत्संग म्हणत असतो, दोघांची चर्चा सुरू झाली आणि कुंडलिनी जागृत झाली महादेवाची. देवीचा स्पर्श महादेवाला झाला, महादेवाचा स्पर्श देवीला झाल्याबरोबर दोघही मूर्छित गेले, मूर्छित पडले दोघही. दोघालाही देहाचं भान राहिलं नाही, कारण दोन्ही योगीच होते. भगवान शिवानं कुंडलिनी जागृत केली होती आणि असं 1000 वर्ष झाले. अद्यत्त प्रभूती देवानां वन्या भार्या भवनिवती देवाश्च दुःखिताः सन्तु निखिला मद्विरोधिनः. गंमत अशी आहे, आता 1000 वर्ष झाले तरी सुद्धा भगवान शिवाला पुत्र कसा होत नाही. सगळे देव परेशान झाले आणि सगळ्या देवांनी आता ठरवलं, म्हणले जायचं महादेवाकडे. सगळे विष्णूकडे गेले. भगवान विष्णू सगळ्यांना घेऊन आल्यानंतर कैलासामध्ये भगवान शिव नव्हते. कैलासाच्या जवळच एक त्यांच्यासाठी भुवन बांधलेलं होतं. त्या भुवनामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती दोघ जण राहतात. हे नंदिकेश्वरानं आणि तिथल्या गणानं सांगितलं, 1000 वर्ष झालं अजूनही आम्हाला सुद्धा दर्शन दिलं नाही, ते आतमध्येच आहे. असं सांगितल्यानंतर सगळे जाऊन दारामध्ये उभा राहतात आणि आवाज देतात देवाला की आपण बाहेर यावं. पण आतून आवाज येत नाही. त्यावेळेस भगवान शिवानं मध्ये आवाज येत नाही म्हणून भगवान विष्णूनं त्या देवाची प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर देवाला जाग व्हावंच लागते, कारण भक्तासाठी तो सदैव जागृतच असतो. भगवान विष्णूचा आवाज भगवान शिवापर्यंत गेला आणि भवनाचं दार उघडलं. दार उघडून भगवान शिव बाहेर आले. त्यावेळेस सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. 1000 वर्ष झाले बाबा, तुम्ही आतच बसलात. इकडे तारकासुराचा उच्छेद वाढलेला आहे आणि आम्ही काय करावं? त्यासाठी आम्हाला तुम्हाला उठवावं लागलं, म्हणून आम्हाला आधी क्षमा करा. सगळ्यांनी क्षमा याचना केली आणि नंतर बाबा म्हणले, झालं काय सांगा. 1000 वर्ष झाले शिवपुत्राची वाट पाहिलोत म्हणले आम्ही. म्हणल्यानंतर बाबा म्हणले, ठीक आहे, मी माझं तुम्हाला तेज देतो आणि तुम्ही कुणाच्या तरी गर्भामध्ये तेज टाका. पण ते भगवान शिवाचं तेज होतं. तरी पण असं बोलत बोलत भगवान शिवाचं तेज स्खलन झालं आणि ते आता पडलेलं तेज काय करावं म्हणून अग्नीकडे बोट केलं देवांनी, कारण ते घेण्याची शक्ती कोणामध्येच नव्हती. त्याच्यासाठी सामर्थ्य लागतं. साधारण लोकांचं त्याच्यात सामर्थ्य नव्हतं ते तेज घेण्याचं. म्हणून
कबुतराचं रूप घेतलं अग्नीनं आणि ते तेज पिऊन घेतलं. पण ते कबुतराच्या रूपामध्ये असलेला अग्नी त्याच्या अंगाची पूर्ण दाह होऊ लागला. त्यांना भयंकर त्रास होऊ लागला आणि त्या त्रासामुळं भगवान शिवाची प्रार्थना त्यांच्यासोबत देवाला पण, कारण अग्नी हे देवाचं मुख असल्यामुळं सगळ्या देवांना ह्याचा त्रास होऊ लागला. सगळे देव पुन्हा महादेवाकडे आले आणि त्यावेळेस माता पार्वतीच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळ बाहेर चाललाय आणि भगवान शिवही आत नाहीत. तेव्हा माता पार्वती दारात येतात आणि दारात येऊन पाहिलं सगळा प्रकार माता पार्वतीच्या लक्षामध्ये आला आणि माता पार्वती बोलायला, आद्य प्रवृत्ती देवानं वन्या भार्या भवन निवृत्ती देवश्च दुखिता संत निकेला मद्विरोधिन. माता पार्वतीच्या तोंडातून एकदम हे सगळा प्रकार पाहिला. माझ्या बाळाची आई मी होणार होते, तुम्ही किती दुष्टपणा केला. त्या देव लोकांवर माता पार्वती रागात आली आणि देवांना शाप दिला की तुमच्या सगळ्या स्त्रिया वांज राहतील. पुत्र झाल्या सुद्धा तरी सुद्धा पुत्रही राहणार नाही. आणि आपल्याला कुठं देवाचे कोणते पुत्रच दिसत नाही. सर्व भक्षी भवसुचे पीडितात्मेते नित्यशः शिवतत्वं न जानासि मूर्खोशी सुरकार्य कथा. अग्नीला सुद्धा शाप दिला, तू सर्व भक्षी होशील, तुझ्या संपर्कात जेही कोणी येईल ते भस्म होईल. इतका मोठा शाप अग्नीला दिला. आणि अग्नीच्या अंगामध्ये आग होऊ लागली, देवाच्या अंगामध्ये आग होऊ लागली. त्यावेळेस महादेवाला म्हणतात काय करावं. महादेवाने सांगितलं तुम्ही वमन करा. कोणाला? देवांना. देवाने वमन केलं, त्याचा समुद्र म्हणजे हे झालं म्हणतात माळ तयार, डोंगर तयार झाला. आणि पुन्हा अग्नी आला. अग्नीला म्हणले तू किती मूर्ख आहेस म्हणतात देव. तू का घेतलं म्हणले ते तेज, तू घेतल्यामुळं एवढं सगळा गोंधळ झाला, तू मूर्ख आहेस. अग्नी म्हणते मी आता काय करू देवा, मी तुम्हाला शरण आहे. तेवढ्यामध्ये नारद मुनी येतात. स्नानम कृत्वा स्त्रियस्ता ही महाशितर्धिष्ट गंतुकामा मुने आता वही ज्वाला समीपता. नारद मुनी आले आणि नारद मुनीने सांगितलं म्हणले आता स्नानासाठी हा कार्तिक महिना आहे. कार्तिक महिन्यामध्ये स्नानासाठी सप्तक्रतिका म्हणजे सप्त ऋषींच्या पत्नी येत असतात. त्याच्यात अनुर ही पण आहे आणि अरुंधती. ह्या 7 आल्यानंतर तू तिथं प्रगट होय अग्नीच्या रूपात आणि तुझी ती अग्नी घेण्यासाठी त्या येत्याला. आणि त्यावेळेस तू रोमामधून त्यांच्या गर्भामध्ये जाईल. असं म्हणल्यानंतर काही हरकत नाही म्हणले. आणि त्यांनी तिथून गंगेच्या काठावर आले. सप्त कृतिका गंगेच्या स्नानासाठी आल्या आणि गंगेमध्ये स्नान फक्त अरुंधतीने केलं. आणि बाकीच्या जे 6 होत्या त्यांनी म्हणल्या बाबा थोडंसं शेकावं आणि नंतर आंघोळीला जावं. म्हणून त्या शेकायला गेल्या की सगळ्याच गरोदर राहिल्या हे त्यांच्या लक्षात आलं. 6 कृतिका. मग आता काय करावं. स्नान केले, घरी गेल्यानंतर मग हे ऋषीला दिसायला. ऋषी म्हणत हे कुणाचं, ज्याचं आणलंय त्याला देऊन टाका. त्यांनी सगळं सांगितलं काय घडलं. आम्ही शेकत बसलो आणि असं झालं. मग म्हणले जिथून आणले ना तिथं नेऊन टाका म्हणले, तोपर्यंत आमच्या घरात राहायचं नाही.
आता काय करावं म्हणून त्यांनी हिमालयावर गेले आणि हिमालयावर ते गर्भ सोडून दिले. ते तेज सोडलं हिमालयावर आणि हिमालयाची पण आग होऊ लागली म्हणून हिमालयानं ते गंगेमध्ये सोडलं. गंगेला पण ते सहन होत नव्हतं आणि म्हणून त्या पहिल्या सनकाड्या मिळत होत्या बघा, सनकाड्या. पतितं तत्र ते द्रेतो द्रुतं बालो बभूव सुंदरः सुभग श्रीमन् तेजस्वी प्रीतिवंदनः. तिसर काड्यावर ते तेज पडतात, सुंदर आणि तेजस्वी देखणं, सौभाग्य संपन्न ज्ञान संपन्न असं शिवपुत्राचा जन्म झाला. बोला कार्तिक स्वामी भगवान की जय. मार्गमासे शिते पक्षे तिथो षष्ट्यां मुनिवरं प्रादुर्भावो भवतस्य शिवपुत्रस्य भूतले. मार्गशीर्ष महिना शुक्ल पक्ष षष्ठी तिथी या दिवशी कार्तिक स्वामींनी जन्म घेतला. शिवकुमायाभ्याम सुसाव्यपतनंद संभवम तंत्रम गत्वा च सर्वेषां सुखी मास मुनेधिकम. आणि इकडं पुत्राचा जन्म झाला आणि तिकडं भगवान शिवाला आणि माता पार्वतीला आनंद झाला. कारण पार्वती मातेच्या स्तनामधून दूध येऊ लागलं होतं आणि त्यावेळेस प्रश्न पडला मनामध्ये की तेज दिलं होतं त्याचं काय झालं, त्याचा बाळ कुठे असेल हा प्रश्न दोघांच्या मनामध्ये आला. त्यावेळेस विश्वामित्र तिथून जात होते आणि हे बाळ सनकाड्यावर खेळत होतं, सनकाड्या. आणि त्यावेळेस शृणुतात न विप्रोहम गांधी क्षत्रिय बालकः विश्वमित्रातिविख्यातम क्षत्रियो विप्रसेवकः. त्यांना पाहिलं आणि विचारलं तुम्ही कोण. त्यावेळेस सांगतात मी क्षत्रिय पुत्र आहे. कोण सांगितले? विश्वामित्र. मी ब्राह्मणाचा सेवक आहे. आणि महादेव त्याच वेळेस गंगेमध्ये स्नान करत असताना ध्यानामध्ये उर्मी आली आणि त्यांच्या अंगातून 5 धाऱ्या निर्माण झाल्या आणि तिथून 5 कन्या निर्माण झाल्या. महादेवानी पार्वतीला सांगितलं. पार्वती खूप आनंद झाला. गंगेला म्हणाली तू माझी बहीण आहेस आणि तू माझ्या पुत्राचा सांभाळ केलास. आणि हर हर गंगे हर हर गंगे 5 कन्या सुद्धा तिथूनच झालेल्या महादेवाच्या गंगेतून. आणि हे सुद्धा पुत्र गंगेनं सरकाड्यावर टाकला आणि तो पुत्र झाला. त्यावेळेस विश्वामित्राला पाहिलं. तुम्ही कोण सांग विचारल्यानंतर क्षत्रिय आहे तर तुम्ही मला अनुग्रह करा. कार्तिक स्वामीनं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी क्षत्रिय असल्यामुळं तुम्ही शिवपुत्र आहात तर मी तुम्हाला उपदेश करू शकत नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही महर्षी होताल. आणि म्हणून विश्वामित्राला त्यांनी वरदान दिलं की तुम्ही ऋषी होणार आहात आणि त्यासाठी तुम्ही एक माझं एवढं ऐका आणि मला उपदेश करा. त्यावेळेस विश्वामित्राने त्यांना उपदेश केला आणि तेव्हा विश्वामित्र हे महर्षी झाले. कृतिका त्या जागेवर आल्या. सारखी आठवण येत होती की त्या बाळाचं काय झालं असेल. पण त्या बाळाचं काय झालं असेल असा प्रश्न आला आणि बाळाचा रडण्याचा आवाज आला. कुणाला? कृतिकेला. बाळाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर आता ते बाळ किती हुशार होतं आपल्याला कळालं की विश्वामित्राला वरदान देणारं बाळ भगवान शिवाचा सुपुत्र. पण कृतिकेला बघून रडतो आणि त्यावेळेस कृतिका त्यांना उचलून घेतात. ही म्हणते माझं आहे, ती म्हणते माझं आहे. कारण 6 होत्या ना. आधी अग्नीच्या गर्भात, त्याच्यानंतर कृतिकेच्या गर्भात, त्याच्यानंतर हिमालयाच्या गर्भात, त्याच्यानंतर गंगेच्या गर्भात आणि तिथून
सनकाड्यावर जन्म झाला. एवढं सगळं फिरावं लागलं त्या जन्मासाठी. आणि कृतिकाला बघून आनंद झाला. त्यावेळेस कार्तिक स्वामींनी 6 मुख केले, कारण ते 6 मातेच्या गर्भातून निघालेले होते. आणि त्या 6 मुखांनी त्या 6 जणीचं त्यांनी दूध पिलं. आणि अशा प्रकारे कृतिका त्यांचा सांभाळ करू लागल्या होत्या. कब से खड़े है झोली पसार, क्या ना सुने तू मेरी पुकार. तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा. तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा. कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुने तू मेरी पुकार. तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा, जग रखवाला है मेरे भोले बाबा. देख लो जगी है आज मंदिर में ये भीड़ भारी. दर्शनों के खातिर आए हैं लाखों नर और नारी. आजा है त्रिपुरारी, आजा है त्रिपुरारी, दोनों ने पुकारा है मेरे भोले बाबा. तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा. जिंदगी से हारे हम जमाने का हम लेके आए. हाय रे इस जहां में लोग अपने हुए हैं पराए. तेरे सिवा दुनिया में, तेरे सिवा दुनिया में कोई न हमारा है मेरे भोले बाबा. तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा. रास्ता न सूझे कहाँ जाए मुसीबत के मारे. आसरा है तेरा दूर कर सारे संकट हमारे. सुनते ही तूने ही, सुनते ही
तूने ही लाखों को उबारा है मेरे भोले बाबा, लाखों को उबारा है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा। आ गए शरण में ओज पापों का सर पे उठा के, कर नजर दया की भक्त जन ही गीत गाए। सेवा में हमने तेरी, सेवा में हमने तेरी जीवन गुजर है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा। कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुने तू मेरी पुकार, कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुने तू मेरी पुकार, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा, तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा। कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुने तू मेरी पुकार, कब से खड़े हैं झोली पसार, क्यों ना सुने तू मेरी पुकार, तू ही रखवाला है मेरे भोले बाबा, तू ही रखवाला है मेरे भोले बाबा, तू ही रखवाला है मेरे भोले बाबा।
माझा मनमत सत्वाचा उभा राहील ताटात, शिवलिंग सत्वाचा उभा राहील ताटात. वाट पाहत भक्ताची बीड जिल्ह्याच्या घाटात, वाट पाहत भक्ताची बीड जिल्ह्याच्या घाटात, वाट पाहत भक्ताची बीड जिल्ह्याच्या घाटात. हो माझा मनमत सत्वाचा उभा राहील ताटात, शिवलिंग सत्वाचा उभा राहील ताटात. पाहत भक्ताची बीड जिल्ह्याच्या घाटात, वाट पाहत भक्ताची बीड जिल्ह्याच्या घाटात. कोणी करती अन्नदान, कोणी करती पात्रदान, हो कोणी करीती अन्नदान, कोणी करीती पात्रदान, कोणी करती अन्नदान, कोणी करती पात्रदान. कोणी करीती अन्नदान, कोणी करीती पात्रदान. घेऊ मनमत दर्शन करू पापाचे खंडन, घेऊ मन्मथ दर्शन करू पापाचे खंडन, घेऊ मनमत दर्शन करू पापाचे खंडन. घेऊ मन्मथ दर्शन करू पापाचे दर्शन. माझा मनमत सत्वाचा उभा राहील ताटात, मनमत सत्वाचा उभा राहील ताटात. वाट पाहत भक्ताची बीड जिल्ह्याच्या घाटात, वाट पाहत भक्ताची बीड जिल्ह्याच्या घाटात, वाट पाहत भक्ताची बीड जिल्ह्याच्या घाटात. वाट पाहतो भक्ताची हो चन्ना म्हणे तया स्थळी, तया स्थळी म्हणत होती चंद्रमोळी, म्हणत होती चंद्रमोळी. चन्ना म्हणे तया स्थळी, म्हणत होती चंद्रमोळी. चन्ना म्हणे तया स्थळी म्हणत होती चंद्रमोळी. घेऊ मनमत दर्शन करू पापाचे खंडन, घेऊ मन्मथ दर्शन करू पापाचे खंडन, घेऊ मनमत दर्शन करू पापाचे खंडन. घेऊ मन्मथ दर्शन करू पापाचे खंडन. माझा मनमत सत्वाचा उभा राहील ताटात, शिवलिंग सत्वाचा राहील ताटात. 1 2 3 4 ललाली ला 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 ललाली ला 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 ली ला ला ला. हो ललाली ला 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 ललाली ला 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 ला. ला ला ली ला 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 ली ला ला ला. हो सोमवारी हे भक्तादारी, सोमवारी भक्तादारी जय गोच तुझा हो केला म्हणूनच. 1 2 3 4 ललाली ला 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 ललाली ला 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 ली ला 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 ली ला ला ला. ला ला ली ला 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 ली ला ला ला. हो जायचं मला कपिला दारला, जायचं मला गंगा खेडला. कितीच्या गाडीला? 12च्या गाडीला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीला. 12च्या गाडीला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीला. हो जायचं मला गंगा खेडला, जायचं मला शिवकथेला. 12च्या गाडीला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीला. 12च्या गाडीला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीला, 12च्या गाडीला. हो आलं गंगाखेड उतराव खाली, आलं गंगाखेड उतरा हो खाली. आलं गंगाखेड उतराव खाली. आलं कपिलदार उतरा हो खाली. बेल फुलाने भरली सारी गाडी, बेल फुलाने भरली सारी गाडी. बेल फुलाने भरली सारी गाडी. बेल फुलाने
समरसाने भरली सारी गाडी. हो जायचं मला गंगा खेडला, जायचं मला गंगा खेडला. प्वा 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 बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला. आलं आलं गंगाखेड उतरावू खाली, आलं आलं कपिलादार उतरावो खाली. परमरशाने भरली सारी गाडी. रशान भरली सारी गाडी. हो आलं आलं गंगाखेड उतरावू खाली. आलं आलं गंगाखेड उतरावो खाली. शिवपाठ हरिपाठाने भरली सारी गाडी. शिवपाठ हरिपाठाने भरली सारी गाडी. हो जायचं मला शिव कथेला, जायचं मला शिव कथेला. 1 2 3 4 ललाली ला 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 ललाली ला 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 ली ला 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 ललाली ला 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 ला. हो जायचं मला शिव कथेला, जायचं मला शिव कथेला. बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला. बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला, बाराच्या गाडीला. आणि ते बाळ आता मोठं होत होत. एक दिवस विचार केला आणि देवलोकाच्या सभेमध्ये कार्तिक स्वामी लहान वयातच तिथं गेले आणि जो कोणी कोणता प्रश्न विचारला तो सांगितला, पण हा शिवपुत्र आहे हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. प्रश्नाचे उत्तर दिले आणि गपचूप निघून आले. इकडं माता पार्वती भगवान शिवाला म्हणतात, देवा आता बघा ना आपला पुत्र कुठे आहे. त्यावेळेस भगवान शिवानं सगळ्या देवांना बोलवून घेतलं आणि विचारलं की आम्ही जे तुम्हाला तेज दिलं होतं तो आमचा पुत्र कुठे आहे. त्यावेळेस सगळ्या देवांनी वर हात केले
अग्नीनं सांगितलं, आम्ही कृतिकेकडे दिले. कृतिकेला पण आता पुढचं काय प्रवास झाला मला माहिती नाही. त्यावेळेस गंगा आलेली होती. त्यावेळेस गंगेनं सांगितलं की हिमालयानं आमच्याकडे दिलं, कृतिकेनं हिमालयाकडे दिलं, आणि आम्ही सनकाडीवर त्यांना टाकलं होतं. सनकाडीचं एक जंगल राहायचं पहिलं. सनकाडी म्हणजे आम्ही त्यावेळेस रॉकेल नव्हतं. रॉकेल असलं तरी त्या सनकाडीनं आम्ही चूल पेटवायचो पहिलं. त्याच्यापासून आंबाडा तयार होतो ना, ते बनच होतं. आणि त्या सनकाडीच्या बनामध्ये आम्ही तो तेज तिथं टाकलं होतं. आणि ते आता कृतिकेकडं ते बाळ आहे. गंगेनं सांगितल्याबरोबर सगळे गण लगबग सुरू झाली. कारण आता शिवपुत्राची तयारी करायची होती येण्याची. सगळ्या देव लोकांना आनंद झाला. आणि गण नंदीश्वर हे सगळे आणण्यासाठी कार्तिक स्वामीला कुठे गेले? कृतिकेच्या तिथं. एवढे लोक सगळे आलेले पाहिल्याबरोबर कृतिका घाबरून गेल्या आणि आपल्या कार्तिकाकडे गेल्या, आपल्या पुत्राकडं, आणि त्यांना म्हणाल्या, फार जण आलेले आहेत, नंदीवर आहेत, काही पायदळ आहेत, हातामध्ये शस्त्र आहेत, आणि ते बहुतेक आपल्यावर हल्ला करणार आहेत. त्यावेळेस कार्तिक स्वामीनं सांगितलं, आम्ही आहोत ना. बघा बरं, जीवनामध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा कुणीतरी मी आहे, तू कशाला काळजी करतेस, एवढं जरी म्हणलं कोणत्याही कार्यात. आता हे शिवकथाचं नियोजन आमच्या शोभाताईनं ठेवलं, पण त्यांना त्यांच्या पाठीमाग 4 जणी म्हणले आम्ही आहोत ना. आहे की नाही? तेव्हा हा कार्यक्रम संपूर्ण झाला. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये किती आनंद असतो बघा. मी आहे, तुम्ही चला, मी आहे, तुम्ही चला, पुढे करा, एवढं पाठीमागं म्हणणार तरी कुठेतरी पाहिजे. आणि त्या पुत्रानं त्या कृतिकेची भीती घातली, तुम्ही आतच बसा म्हणले, आणि आम्ही काय करू असं म्हणल्यानंतर आम्ही बाहेर जाऊन येतो. बाहेर गेले बघितल्यावर नंदिकेश्वराने नमस्कार केला. कार्तिक स्वामीनं येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यावेळेस नंदिकेश्वरानं सांगितले की तुम्हाला तुमच्या माता पित्यानं बोलवलंय. आतूनच ऐकलं की हा शिवपुत्र आहे आणि यांना आता भगवान शिव घेऊन जाणार. आणि म्हणून कृतिका सगळ्या परेशान झाल्या, बाहेर आल्या आणि रडू लागल्या, तू आम्हाला सोडून जाऊ नको, तुला आम्ही आतापर्यंत सांभाळलंय, तू आमचा पुत्र झालेला आहेस आणि आम्हाला सोडून असं कसं तू जाणार आहेस. असं म्हणल्यानंतर त्याने म्हणले, आई तुम्ही पण चला. आणि तुम्ही पण चला म्हटल्यानंतर सगळे मिळून सुंदर असा रथ पाठवलेला होता. त्या रथामध्ये 6 कृतिकाला घेऊन कार्तिक स्वामी बसले. इकडे कैलासावर सगळीकडे फुलं सुगंध पसरला होता, वाद्य वाजू लागले होते, आरतीचे ताट 5 काढले होते, कळश घेऊन सर्व देवी देवता देवींनी सगळ्या कलश घेतलेले होते. आणि अशा सुंदर आणि मंगलमय वातावरणामध्ये कार्तिक स्वामी कैलासाच्या जवळ येऊन पोहोचले. वाद्य कारण मंगलमय असं वाद्य वाजू लागलं. भक्तराज माता पार्वतीनं लगबगीनं हातामध्ये आरतीचं ताट घेऊन आपल्या पुत्राची वाट पाहत असलेल्या 5 सौभाग्यवती बायकांनी कार्तिक स्वामीची आरती केली. आणि आरती केल्यानंतर माता पार्वतीनं कार्तिक स्वामीला बाजूला नेऊन पाना पाजवला. चला आपण अमृत म्हणत असतो. आणि ते अमृत दिल्यानंतर
कार्तिक स्वामीचा अभिषेक झाला आणि प्रमथ गण म्हणून त्यांची नियुक्ती गणाचार्य म्हणून करण्यात आली कार्तिक स्वामीची. सगळ्या देवतांनी भगवान शिवाला कार्तिक स्वामीला दागिने दिले, कोणी काही भेटवस्तू दिल्या आणि अशा प्रकारे सुंदर असा मंगलमय सोहळा कैलासामध्ये पुत्र प्राप्तीचा झाला. माता पार्वती भगवान शिवाला तर एवढा आनंद झाला होता, गगनी आनंदनमाय, गगनामध्ये आनंद मावत नाही एवढा आनंद त्या दोघांना झाला. आणि सर्व देव आपल्या घरी निघून गेले. तारकासुराचा उच्छेद वाढलेला होता, तारकासुर जास्त त्रास देऊ लागला, म्हणून सगळ्या देवांनी पुन्हा भगवान शिवाला प्रार्थना केली की बाबा आता कार्तिक स्वामीनं तारकासुराला मारण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यांनी प्रस्ताव सांगितला, कार्तिक स्वामीला प्रस्ताव सांगितला आणि युद्धासाठी शंख फुंकला. युद्धासाठी शंख फुंकला. तारकासुराला वाटलं आता काय इतकंस पोरग आहे ते काय आपल्याला मारणार, वर दिलेलं विसरून गेला. माणूस आपल्या मस्तीमध्ये राहत असतो बघा, आणि त्या मस्तीमध्ये माणसाला कळत नाही आपण काय करतो. पण संतांनी जे लिहून ठेवलं, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य दया क्षमा दान पूजा जपत ध्यानम इति धर्मस्य संग्रह. अहिंसा म्हणजे हिंसा कोणाची करायची नाही, मनानं वाणीनं हिंसा असते बरं का. तुम्ही जर शिव्या देत असताल कुणाला, कुणाविषयी निंदा करत असताल तर ही सुद्धा हिंसा होते. अहिंसा सत्य, सत्य बोलायला पाहिजे. पण आता आजकाल काय सगळा व्यवहार खोटा आहे. आपण व्यवहारामध्ये सत्य बोलणार, राजाच खोटा असला तर प्रजा कशी सत्य राहील. व्यवहार सगळा आपला खोटा झालेला आहे. तुम्हाला उदाहरण सांगू काय, देणेकरी घरी आला म्हणजे ज्याच्याकडं आपण देणं लागतो असा माणूस घरी आला आणि बाबा आहेत का रे घरात विचारायले. आवाज दिला आणि विचारल्यानंतर त्या बाळानं सांगितलं की पप्पा घरात नाहीत असं पप्पानी सांग म्हणलेत. बरोबर आहे की नाही, खोटं आहे? पप्पा घरात नाहीत हे पप्पानी सांग म्हणलेत. लेकरू कधी खोटं बोलत नाही, पण तिथून ते लेकरू शिकायला सुरुवात करते की आता इथं खोटं बोलावं लागतं. व्यवहारामध्ये माणूस खोटं बोलतो. तर इथं सांगितलं सत्य वागायला पाहिजे, अस्तेय चोरी करू नये. कोणाची वस्तू जरी पडलेली असली निरपेक्ष भावनेनं सुद्धा ती घ्यायची नाही. आपण म्हणलं की बाबा जाऊ दे आता इथं पडले हे वायात जाईल, कोणीतरी उचलल, कोणी उचलू जा. पण ज्यांची वृत्ती निरपेक्ष आहे ती त्यांनी वस्तू सुद्धा उचलायची सुद्धा नाही, हातात सुद्धा घ्यायची नाही. कोणा देवाला देईल आणि धर्माला देईल ही काहीच गोष्ट नाही. आम्ही अहमदपूरला होतो, दोघे होतो आम्ही मैत्रिणी, आणि चलत होतो त्यावेळेस ते मुस्लिम लोकांचं ते वर घालायचं असतं बघा, ते 1-1.5 तोळ्याचं तरी असेल, देसाईताई होत्या सोबत. ते पडलं होतं समोर. आम्ही म्हणलं त्यांना हे बघा पडलंय, त्यांनी पटकन उचललं. मी म्हणलं नका उचलू, आप्पाला पण आवडत नाही आणि मनमत मौलीनं सुद्धा सांगितले ना की कोणाचीही वस्तू उचलायची नाही. पण त्यांनी म्हणल्या आता आमच्या गल्लीतच मुसलमानांचे लोक आहेत, जिचे असेल त्याला देते. आता त्यांनी काय केले ते मला माहिती नाही. हा, तरी सुद्धा उचलायचं नाही, वाटेवर धन पडले असतं. त्याला मालक जरी कोणी नसला तरी ते उचलायचं नाही. मग चोरी करण्याचं तर लांब आहे, कोणाच्या वस्तूवर डोळा ठेवायचा नाही. 1 रुपया सुद्धा कोणाचा घ्यायचा नाही. ते लगेच परत करावं लागतं ना, ते पुढच्या जन्मामध्ये मग कर्ज, मग हे न बुडविलं त्यानं बुडविलं, आपण आता म्हणतो तसं.
पण आपण ते पहिलं बुडविलेलं असतं, मग ते या जन्मामध्ये बुडवित आहे आपल्याला, है की नाही? आस्तेय, ब्रह्मचर्य. आमच्या संत श्रवणे मन्मथ मौलीनं सांगितलं, परधन परनारी, परद्रव्य परनारी, हॅलो हॅलो परद्रव्य परनारी, परद्रव्य परना परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी. याचा विटाळ तू धरी, याचा विटाळ तू धरी, विटाळ तू धरी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी. परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी. परद्रव्य परनारी, याचा विटाळ तू धरी. म्हणजे अगोदर आपलं चारित्र्य चांगलं पाहिजे. जीवनात वागत असताना चारित्र्य संपन्न जीवन आमचं झालं पाहिजे. राक्षस असतात का तसे चारित्र्य संपन्न? फक्त माणसाला सांगतात संत कसं वागावं, कसं बोलावं, गोड बोलावं, हे की नाही? कसं बोलावं? आपण त्या दिवशीच सांगितलं, आपण सगळे गोड बोले होऊ, आहे की नाही? गोड बोलावं. गोड बोलावं म्हणजे कसं बोलावं? आता व्यवहारामध्ये आम्ही वसकन खसकन करतो की हो एकमेकांना, तसं काही करू नये. चहा मागायचा आहे ना, चहा झालाय का, चहा दे बरं म्हणावं. चहा देतीस का, जाऊ म्हणल्यावर काय होते? बोलणं कसं होतंय ते सांगा बरं तुम्ही. असं सुद्धा बोलायचं नाही. एकमेकांचा आदर जर तुम्ही केला तर तुमचे पुढे पुत्र तुमचा आदर करतात, किंवा भावाभावांचा आदराने राहतात, बहीण भाऊ आदराने राहतात, जर तुम्ही आदराने राहिलात तर. आणि म्हणून आपलं चारित्र्य संपन्न असावं. ब्रह्मचर्यामध्ये सुद्धा आपण नेमानं राहावं. दया, दया सुद्धा खूप महत्वाची आहे बघा. दया ही संतांकडे असते, देवाकडे असते. दया करणारे लोक कितीही जरी काहीही झालं, दया, क्षमा, कितीही जरी गुन्हा केलेला असेल तरीही त्याला क्षमा करावी, दया करावी. हे आपलं अंतःकरणाचा विकास, आपलं अंतःकरण मोठं केलं पाहिजे, है ना? दुसऱ्यांसाठी आपलं अंतःकरण. दान, पूजा, जप, ध्यान. दान कसं कळावं? ह्या हाताचं ह्या हाताला सुद्धा कळालं नाही. म्हणतात ना, उजव्या हातानं दिलं तर डाव्या हाताला सुद्धा कळालं नाही पाहिजे, असं दान द्यावं. आणि जे आवडती वस्तू आहे आमची ती दान करा. कोणी जर म्हणलं मला हे आवडलं तर त्याला ते देऊन टाकावं. एवढं मोठा दानाचा करा. निरपेक्ष दान करा. सकाम दान आहे, निरपेक्ष आहे. काहीतरी इच्छा ठेवून देणं वेगळं, निरपेक्ष वेगळं, आणि शिव होऊन देणं वेगळं. देणारा शिव आणि घेणारा सुद्धा शिवच, ही भावना ठेवणं हे आध्यात्मिक आहे. इथं तर काही शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून दान, जप, पूजा, ध्यान, हे जे 5 आहेत ना, हे 5 आमचे अनुष्ठान आहेत. आम्ही पूजा करत असताना रोजचे पूजाचे फुलं वगैरे सगळं जमा करतो, त्याला तप म्हणतात.
आणि आपण रोज तप करतो, रोज आपण त्या देवाची पूजा करत असतो, रोज तिथं आपण जातो, देवाला जातो की नाही? आम्ही पण घरी असतो, घरीच्या सुद्धा देवाची पूजा करतो. किती देव असतात आपल्या देवाऱ्यामध्ये? खूप देव असतात, ऐक ना. तेवढ्या देवाची आम्ही पूजा करतो. पूजा कशी करतात? गंगाळीमध्ये देव घ्यायचे, बुडवायचे, बरोबर आहे का नाही? कसं करता का? एक एक देव घेतात? नाही, त्यांना एकदाच बुडविते. आपल्या घरातल्या सगळ्या लोकांनी एकदाच बुडावं कुठं तरी जाऊन. जमते का? ह्याचं पाणी त्याला, त्याचं पाणी ह्याला. हा, आणि नैवेद्य कसं दाखवतात देवाला? इतक्या इतक्या चिपट्या करायच्या आणि खाय म्हणायचं, आणि ते पुन्हा गाईला द्यायचं. आपण खायचंच नाही तो प्रसाद. आमचे गुरुमौली सांगायचे, ताट भरून त्याला दाखवा. तुझ्याकडं हात आणि माझ्याकडं भात. असतं की नाही? फुलं कुठून जमा केली? सकाळी फिरायला म्हणून जायचं, लोकाच्या झाडाचे फुलं तोडायचे. एखाद दिवशी मिळालं नाही की म्हणायचं, माय आज उशीरच झाला ग, निघायला फुलंच नाही मिळाली. अरे ज्यानं लावलेत त्याला फुलं, त्याची काळजी आहे का? तुम्ही सांगा. नाहीच ना. ज्यानं झाड लावलं त्याला फुल राहत नाही याचा विचार आपण केला का? तुम्ही झाड लावलं नाही, पाणी घातलं नाही, तुम्हाला काय अधिकार आहे ते फुलं तोडायचं? ती सुद्धा चोरी आहे बरं का. म्हणून तुमचं काया वाचा आणि मन करी देवाची अर्पण. काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन. काय वाचा आणि मन, काय वाचा आणि मन. करी देवासी अर्पण, करी देवासी अर्पण. काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन. काय वाचा आणि मन, काय वाचा आणि मन, काय वाचा आणि मन. काया वाचा आणि मन करी देवाशी अर्पण. एवढी श्रद्धा आमची पाहिजे की पूर्ण आमच्या जीवनाचं समर्पण, प्रत्येक गोष्टीला, जे काही आम्ही कर्म करतो, यद्यत कर्म करोणी तत्तदखिलम शंभो तवा राधनम. प्रत्येक कर्म आमचं त्या ईश्वराला अर्पण झालं पाहिजे. प्रत्येक कर्म. राक्षसी वृत्ती कशी असते? राक्षसी काय खातात? खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, बोलू नये ते बोलणं, करू नये ते करणं. याला आपण राक्षसी वृत्ती म्हणतो, याला पाप म्हणतात. आणि ते राक्षस उन्माद झालेला होता तारकासूर. आणि त्याच्यामुळे सर्व देवाला काळजी वाटत होती. कार्तिक स्वामीला तयार केलं. आपण अगदी थोडक्यात घेणार आहोत, कारण पुढे आपल्याला बरेच कार्यक्रम आहेत. आणि सर्व देव अगोदर समोर गेले. खूप मोठं युद्ध झालं आणि त्यानंतर कार्तिक स्वामीला समोर करण्यात आलं. कार्तिक स्वामीनं तारकासुराचा वध केला. बोला कार्तिक स्वामी भगवान की जय. आणि अशा पद्धतीनं आपण शिवमहापुराण पवित्र क्षेत्रामध्ये आणि पवित्र अशा भूमीमध्ये
जिथं संत जनाईचं वास्तव्य, जिथं गंगामाईचं वास्तव्य आणि संत महात्मे या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. आणि अशी ही पवित्र भूमी, आणि त्या भूमीमध्ये आपण कैलासनाथ भगवान शिवशंकर यांचा कथा अमृत श्रवण केलं. त्यामध्ये आपण काय घेऊन जाणार आहेत? याच्यामधून आपण काय घेऊन जायला पाहिजे? जो आपल्याला आचार सांगण्यात आला, जो विचार सांगण्यात आला, जो संस्कार आमच्या अंतःकरणावर झाला या कथेमुळं. आता किती वर्ष रामायण ऐकतो आम्ही, आणि रामाची सीता कोण आहे म्हणलं की राहते का लक्षात? लक्षातच राहत नाही की नाही. हे तर एवढं अवघड आहे. हे सगळं आध्यात्मिक वेदांतावर अवलंबून असं हे ग्रंथ आहे. जो मूळ आहे या विश्वाचा, जो मूळ कारण आहे. आमच्या संत ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, मूलायाग्राम मध्याय मध्य मूलाग्रमूर्तये क्षीणाग्रमूल मध्याय नमः पूर्णाय शंभवे. तो कसा आहे? तो काल होता, आज आहे आणि उद्या राहणार आहे. या विश्वाचं मूळ, या विश्वाचं कारण आणि विश्वाचा संहार करणारा सुद्धा जो ईश्वर आहे तो भगवान शिव. आणि अशा भगवान शिवाच्या आपण त्या लीला ऐकल्या, त्यांचं कथामृत आपण श्रवण केलं. माता पार्वतीचा तपश्चर्या आपण ऐकली की भक्ती कशी करावी, भक्ती काय असते, भक्ती कोणाकडून शिकावी. आमच्या सद्गुरुनाथानं आम्हाला दिलेला जो उपदेश आहे, जो ग्रंथातून सांगितला, नुसतं ग्रंथ ऐकू नका, त्याच्यामधला उपदेश घ्यायला पाहिजे. सीतामाईचा त्याग काय होता, भगवान रामाचा त्याग काय होता, तो त्याग आपण शिकायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्याच्यातून ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. माता पार्वतीनं कोणा प्रकारची भक्ती केली, ती भक्ती आपण घ्यायला पाहिजे. भगवान शिवानं साधारण भक्तावर कसं प्रेम केलं हे शिकायला पाहिजे. त्या राधेचं प्रेम त्या भगवान श्रीकृष्णावर किती होतं हे आपण शिकायला पाहिजे. ग्रंथातून नुसतं ग्रंथ वाचन किंवा ग्रंथ ऐकणं किंवा कीर्तन ऐकणं म्हणजे आपल्या जीवनाचं सोनं झालं असं नाही. अनेक प्रकारानं आम्ही परमार्थाच्या मार्गावर आहोत, अनेक प्रकारानं आम्ही ऐकायला जातो, भक्ती करायचा प्रयत्न करतो, पण ती भक्ती आमची माकडासारखी होते. ती भक्ती कशी होते? माकडासारखी भक्ती होते. तुम्हाला माहिती का? आता एवढी गोष्ट सांगून आपण संपवणार आहे. 4 माकडं होते आणि त्या माकडाला सवय लागली होती. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाची गोडी लागली होती. त्या आंब्याची गोडी लागली होती. दरवर्षी ते आंबे खायला ते 4 माकडे यायचे. आणि ते माकडं म्हणजे कोण आहेत माहिती का? मन बुद्धी चित्त अहंकार. ते आमच्यामध्येच विषयाची गोडी आहे की नाही मनाला, ते सुधरू देत नाही ना. आणि हे 4 माकडे यायचे. त्या वर्षी असं ठरवलं, आता तुम्ही 7 दिवस झालं असं ठरवलं की त्या माकडाला येऊच द्यायचं नाही, आंबे आम्हीच खाणार. बरोबर? तुम्ही कथा ऐकतात की नाही? आंबे तुम्हालाच मिळालेत. पण गंमत अशी झाली की त्या जो मालक होता त्याने ठरवलं की म्हणले माकडायला मध्ये शिरू द्यायचं नाही. आता 7 दिवस झालं तुम्ही माकडायला शिरू दिलं नाही ना. कुठं मन होतं मग? इथं होतात की नाही? आज आहेत की नाही इथं? तुम्ही सांगा. हा, तर पुन्हा अशी गंमत झाली त्या माकडायला. आता येऊ द्यायचं नाही म्हणून एक राखणदार ठेवला. राखणदार म्हणजे हा सत्संग आहे. आपण जो 7 दिवसापासून हा सत्संग करत आहोत, रोज वेगवेगळ्या विषयावर आपण बोलतोय. आणि हा सत्संग म्हणजे काय आहे? राखणदार आहे. आपल्या आत्मतत्वाचा, आपल्या जीवनाचा, आपल्या मनाचा तो राखणदार आहे.
राखणदार ठेवल्यामुळं माकडाला तिकडं शिरताच येणं. त्यावेळेस माकडं म्हणले आता काय करू, म्हणले बरोबर आहे त्यांचं, त्यांनी झाड लावलं, मग त्याचे फळं त्यांना मिळत नाहीत, आपणच खातो दरवर्षी, तर यावर्षी आपण झाड लावू. एकानं कोय आणली, एकाने झारा आणला, एकाने खोदायला आणलं, एकाने लावायला सुरुवात केली. कोय लावली, पाणी टाकलं, ते माकडच होते ना. असं करून बसले बघा. बसल्यानंतर 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, मले झाड कसं येईन, झाड कसं येईन. मग एक माकड त्याच्यातलं हुशार होतं, ते म्हणला ती कोय उलटी लावावं लागते. तुम्ही ती उलटी लावली, म्हणलं आता सोयीशी लावावं लागते. तुम्ही सांगा, बीज जमिनीत पडल्यानंतर ते कसं जरी असलं तरी अंकुर वरच येतं की नाही. पण ते माकडं होते, हुशार माकडं होते, पुन्हा कोय लावली आणि पुन्हा विचार करू लागले होते की बाबा आपल्याला झाड कसं येणं. 2-3 तास झाले असंच बसून होते, झाड काही येत नव्हतं. तेवढे हुशार आपण आहेत का, तुम्ही सांगा. तो आपल्याला वाटते आम्ही खूप करायलो, पारायण करायलो, हे करायलो, पूजा करायलो, रोज देवाला पाणी वतायलो, पण त्याच्या पाठीमागं तुमच्या किती भावना असतात तुम्ही विचार करा. त्याच्या पाठीमागं तुमचे जे भाव असतात, ते भाव कोणत्या प्रकारचे, किती मागण्या असतात त्याच्यात सांगा बरं. आणि प्रेम असतंय का तुमचं त्या देवावर. तुम्ही देवासाठी येता का, नाही. आपल्या काहीतरी गरजा आहेत, गरजेसाठी का होईना आपण इथं आलात. 4 शब्द आपल्याला ऐकायला मिळाले. तुम्ही निवांतपणे आणि शांतपणे अगदी मला सुंदर असं प्रेम देऊन तुम्ही हा कथामृत ऐकलं, त्याबद्दल आपले आभार. आणि आज आमच्या ताई जे सुप्रसिद्ध गायिका, महाराष्ट्रभर, आंध्रा, कर्नाटक सगळीकडे त्या फिरतात. आपल्या गावाचं ते रत्न आहे. आणि आमच्या इथं सतत तरी शिवपाठ म्हणले. आणि आमचं सांगू का, माझं एवढं प्रेम आहे त्यांच्यावर. आमची भेटी होत नाहीत लवकर, कधीतरी आम्ही त्यांच्यासोबत कीर्तनाला वगैरे येतात त्या माझ्यासोबत, कधीतरी नांदेडला वगैरे आलत्या. पण अंतःकरणातून त्यांच्याविषयी प्रेम, जिव्हाळा आमच्या मनामध्ये आहे. आम्हाला नेहमी त्यांची आठवण येते आणि भेटावं असंही वाटतं. पण त्याही कामात असतात, आम्ही कामात असतो, आहे ना. आणि त्याच्यामुळं आमची भेटी होत नाहीत. पुन्हा आजचे कीर्तनकार आलेत का, दत्ताभाऊ महाराज नाही आले का, यायलेत. हां, तर हा कार्यक्रम खरंच तुम्ही सुंदर आणि जीव ओवाळून म्हणतो की नाही आपण, तसा जीव ओवाळून तुम्ही हा कार्यक्रम केला. स्वतःचा जीव, देहभान न ठेवता. आमच्या ताईची तर, शोभाताईची तर आमच्या प्रकृतीच बिघडली या कार्यक्रमामध्ये. पूर्ण आनंद घेण्यासाठी आपण, मी तर त्यांना पंचकन्याच म्हणायले. ईश्वराच्या 5 कन्या आणि त्या पंचकन्यानंच हा कार्यक्रम पूर्ण केला. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवाव्यात. कारण माझ्याकडे त्यांच्यासाठी शब्द नाही आहेत. काय त्यांच्यासाठी बोलावं की एवढा सुंदर कार्यक्रम एक 5 महिला मिळून करतात. त्यांच्या पाठीमागही त्यांचे पती आहेतच असं काही नाहीये, आहेत की. ते म्हणतील आमचं काही नाव घेतच नाहीत कोणी. तुमचं नाव कधी घेतात सांगू का, ज्यावेळेस बायका दागिने घालून जातात, साडी भारी घालून जातात, नटून जातात, छान दिसतात, तेव्हा म्हणतात ही त्याची बायको आहे. तुमचं नाव असतंय, त्यांचं नाव नसते तिथं. पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये संसारातल्या अडचणी आपण सोडतच नाहीत. कुणाला तरी सोपवून देऊन यायला पाहिजे, पण आपण तसं करत नाही की नाही. त्याच्यामध्ये अडकलेलो आहेत आपण. कोणी आता नातात अडकले, कोणी लोकात अडकले, कोणी लोक विचारित नाही म्हणून अडकते, कोणी लोक लयच चांगलं करते पण बाहेर निघायची गरज नाही म्हणून अडकते. हां, आम्ही सगळीकडे अडकलेलेच लोक आहेत. संसारामध्ये जन्मल्यापासून अडकलेले लोक आहेत. मग आता ते सुटण्यासाठी तर हा परमार्थ असतो की नाही. आणि पुन्हा आमचे गायक, माझ्या लक्षातच नाही नाव, हां, परमेश्वरप्पा नागरगोजे, यांनी पण इथं 2-3 वेळेस हजेरी दिली. त्या दिवशी मिरवणुकीमध्ये होते.
तुम्हा सर्वांचे आभार आणि तुमच्या सर्वांच्या चरणाला वंदन करून हा गुरुमौलींचा वाक प्रसाद आहे. केलेली सेवा गुरुमौलींच्या आणि तुम्हा सर्व सद्भक्तांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. हॅलो. एक मागणे बा सिरी हात ठेवा भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा. भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा. भोळा महादेवा घडो तुझी सेवा. भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा. एक मागणे बा सिरी हात ठेवा भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा. भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा. एक महादेवा घडो तुझी सेवा. भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा. देवा ही दयाळा दयाळा कृपाळा नाम उच्चारीन तुझे लाख वेळा. देवा ही दयाळा दयाळा कृपाळा नाम उच्चारीन तुझे लाख वेळा. थकल्या जीवाला विसावा मिळावा. थकल्या जीवाला विसावा मिळावा. भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा. भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा. भोळा महादेवा घडो तुझी सेवा. देवा सोमनाथा गोड तुझी गाता अवनिवरिया तारानाथा. बेलाच्या फुलांचा गंध दरवळावा. बेलाच्या फुलाचा गंध दरवळावा. भोळा महादेवा घडो तुझी सेवा. भोळा महादेवा घडो तुझी सेवा. भोळा महादेवा घडो तुझी सेवा. आणि अनंत उपकार आहेत त्या आईचे. जिनं जन्म देऊन हा आमच्यावर उपकार केलेला आहे बरं. कारण आईचं आणि वडिलांचं ऋण हे माणूस फेडू शकत नाही, पण ते ऋण मिरवायचे मात्र आपल्याला अधिकार आहे की नाही. आणि शाल देऊन आईचा सत्कार. हो तुम्ही ती करा की काय, तुमची आणि आमची एकच असते. बर करा. आईचा फोटो घरी आणले. शोभाताई हा म्युझिक वाजवा हो. आईचा सत्कार व्हायला. करा.